हरे कृष्ण. आपण कधी चिमणी दाणे टिपताना पाहिले आहे काय? आपण पाहतो की ज्यावेळेस चिमणी दाणे टिपते तर एक दोन दाणे टिपते आणि लगेच इकडं तिकडं आजूबाजूला बघते आणि परत एक दोन दाणे टिपते, परत इकडं तिकडं बघते. असं का? कारण तिला भीती असते की कोणी येईल आणि मला मारेल. तर हे जे मृत्यूची जी भीती आहे ते आपण पक्षातच नाही तर मनुष्यामध्ये पण पाहतो. आपण ज्यावेळी एखाद्या 15-20 मजल्याच्या बिल्डिंगवरतून खाली पाहतो तर आपल्याला पण भीती वाटते. कारण ही मृत्यूची जी भीती आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये आहे. कारण आपला मृत्यू कधी येऊ शकतो आणि कसा येऊ शकतो. त्यामुळं आपण नेहमी मृत्यू येण्यापूर्वी आपण तयार राहिलं पाहिजे. तर जसं एकदा दोन व्यक्ती होते, ते स्कूटरवरून निघाले होते आणि ते जात असताना त्याच वेळी आकाशामध्ये एक घार त्याच्या पायामध्ये जिवंत साप पकडून चालली होती आणि अचानक त्या घारेच्या पायातून तो साप होता तो सटकला आणि ते नेमका जे स्कूटरवरून दोघंजण चालले होते त्यांच्या अंगावर येऊन पडला. आणि जसा साप त्यांच्या अंगावर पडला त्या दोघांना त्याने डसलं आणि जसं डसलं त्या दोघांचं पण ते दोघं स्कूटरवरून खाली पडले आणि त्या दोघांचा पण मृत्यू झाला. आणि ज्यावेळेस ते स्कूटरवरून पडले तसा साप पण जमिनीवर पडला आणि तो परत सळसळ करत निघाला होता आणि घार परत आली. परत तिने त्या सापाला पायामध्ये पकडलं आणि परत हवेत उडून निघून गेले. तर पहा की मृत्यू कसा येऊ शकतो याचं काय आपण सांगू शकत नाही. दुसरी एक घटना, एकदा अशा कॉलेजच्या मुलामुलींचा एक ग्रुप एका ठिकाणी गेला होता फिरण्यासाठी आणि परत येताना ते रेल्वे स्टेशनवर उभा राहिले होते. तर त्यांना सगळ्यांना एक ग्रुप फोटो घ्यायचा होता. तर त्याच्यातल्या एक मुलाने काय केलं की तिथं ट्रेन उभा होती, त्या ट्रेनच्या डब्यावर चढला आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही खाली उभे राहा. तर सगळे म्हणत होते जपून जपून. आणि त्यांनी वरती बघितलं तर इलेक्ट्रिकची मोठी तार होती. पण तो ज्यावेळेस उभा राहिला त्याला लक्षात आलं की तार खूप वरती आहे. तर त्याला समजलं की मला काय करंट लागणार नाही. पण ज्यावेळी त्याने असा फोटो क्लिक केला तर त्याच वेळी त्या तारेमधून जो करंट त्याच्या पूर्ण शरीरभर पसरला आणि त्याची जागच्या जागी राखरांगोळी झाली. तर पहा त्या मुलाचा कसा मृत्यू झाला. आणखीन एक व्हिडिओ मी पाहिला, त्याच्यामध्ये असेच एक 15-20 मुलांचा ग्रुप ट्रिपसाठी एका ठिकाणी धबधब्याच्या ठिकाणी गेला होता. तर असा ओढा होता आणि पुढं जाऊन तो धबधब्यामध्ये परिवर्तित झाला होता. तर ते ओढ्यामध्ये मधल्या भागामध्ये असा मोठा खडक होता. तर ते सगळे मुलं 10-15 जण त्या खडकावरती गेले जस्ट मजा म्हणून. आणि नंतर त्याच्यातले ते सगळे परत यायला लागले आणि सगळे परत आले. फक्त 4 जे 2 मुलं आणि 2 मुली त्या खडकावरती उभा होते. पण अचानक काय झालं, वरती पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळं जो लोंढा आहे पाण्याचा तो इतका जोरात आला की तो खडक पूर्णपणे बुजून गेला आणि तो जो लोंढा आहे तो त्या 4 मुलांना घेऊन त्या धबधब्यामध्ये ते 4 मुलं पडले. तर पहा, मृत्यू अशी एक भयानक गोष्ट आहे की ते आपला कधीही जीव घेऊ शकते. पण ह्या मृत्यूनंतर आपण कुठं जाणार आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि ते ठिकाणाला जाण्याच्या अगोदर आपण पूर्वतयारी केली पाहिजे. कारण मृत्यू ही एक परीक्षा आहे
जसं बाहेर पण परीक्षा होतात, तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो, तसं मृत्यूच्या परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी आपणही अभ्यास केला पाहिजे. पण बाहेरची परीक्षा आणि ह्या परीक्षेमध्ये फरक असा आहे की बाहेरची परीक्षा ज्यावेळेस होते तर त्यावेळी लोक परीक्षेची दिनांक जाहीर करतात, परंतु त्यामध्ये प्रश्न काय येणार आणि त्याचं उत्तर काय असणार हे कधी सांगितलं जात नाही. परंतु या उलट दुसरी जी परीक्षा आहे मृत्यूची, त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे आणि उत्तर काय आहे ते सांगितलेलं आहे. जसं मृत्यू ही परीक्षा आहे आणि त्याचं उत्तर काय आहे की भगवंताने त्याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी तुम्ही माझं नाव घेत स्मरण जर केला तर तुम्ही सरतेशेवटी माझ्याकडे याल. तर हे उत्तर आहे. तर आपल्याला परीक्षेमधला प्रश्न पण माहिती आहे, त्याचं उत्तर पण माहिती आहे, पण भगवंतांनी परीक्षेची दिनांक सांगितलेली नाही की ती परीक्षा कधी होणार आहे. तर हे परीक्षा येण्यापूर्वीच आपण पूर्वतयारी केली पाहिजे. नाहीतर बघा, जसं आपण बाहेरच्या परीक्षेमध्ये जर आपण चांगली तयारी नाही केली तर आपण कधीच पास होणार नाही. त्याचप्रमाणे ह्या मृत्यूची जी शेवटची परीक्षा आहे, अंतिम परीक्षा, ते जर आपल्याला पास व्हायचं असेल तर त्याची आत्तापासूनच तयारी करायला पाहिजे. जसं एकदा एक व्यक्ती समुद्रामध्ये नाव घेऊन चालला होता आणि त्या दिवशी तो खूप दूर 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 जात त्याची नाव खूप समुद्रामध्ये आतमध्ये गेली आणि अचानक त्याला समोर दूरवरती एक असं बेट दिसायला लागलं. तर त्यांनी विचार केला की आज आपण त्या बेटाला भेट देऊन येऊ, तिथं कोण काय आहे ते बघून येऊ. मग त्यांनी तसेच नाव पुढं घेत घेत तो त्या बेटावर गेला आणि जसाच तो बेटावरती उतरला तर लगेच तिथले काही आदिवासी जमात होते, ते पळत पळत आले त्याच्याकडे आणि ते वाद्य वाजवत होते आणि नाचत होते, गात होते. आणि त्या व्यक्तीला काय समजलं नाही हे कोण व्यक्ती. ते सगळे व्यक्ती त्या व्यक्तीकडे येत होते. त्याच्यातल्या आदिवासी मधल्या एका व्यक्तीने लगेच त्या जो नावेमध्ये आलेला जो व्यक्ती त्याच्या गळ्यामध्ये हार घातला आणि त्याने लगेच घोषणा करायला सुरुवात केली की आमच्या नवीन राजाचा विजय असो, आमच्या नवीन राजाचा विजय असो. असं म्हणत म्हणत वाजत गाजत त्याला एका राजवाड्यामध्ये घेऊन गेले. आता सुंदर राजवाडा होता आणि त्या व्यक्तीला काय समजलं नाही की हे लोक काय करताय. नंतर त्या आदिवासी लोकांनी त्याला नवीन आलेल्या व्यक्तीला राजसिंहासनावर बसवलं, त्याचा राज्याभिषेक केला आणि त्याला त्या जे बेटावरचा राजा बनवलं. तर त्या राजानं मग नंतर त्याच्या प्रधानाला विचारलं की हे सगळं काय चाललेलं आहे, मला काय समजत नाही. तर त्या प्रधानाने सगळी सविस्तर हकीकत त्याला सांगितली. तुम्ही आजपासून आमच्या या बेटावरचे राजे आहात, तर तुम्ही जे म्हणाल त्या दृष्टीनं आमचं हे राज्य चालेल. तर तुम्ही जे जे म्हणाल ते सगळं आम्ही तुमचं आदेशांचं पालन करू. आजपासून तुम्ही राजे झाले इथले. तर तो व्यक्ती खूप खुश झाला. तर त्याने विचारलं की असं तुम्ही का करता. तर त्याने प्रधानाने सांगितलं की या ठिकाणी कोणीही वर्षातून एक व्यक्ती, जो कोणी वर्षात 2 वर्षातून एखादा व्यक्ती नवीन आला तर आम्ही त्याला या बेटाचा राजा बनवतो आणि त्याला 1 वर्षासाठी आम्ही राजा बनवतो. मग त्या राजाने त्या प्रधानाला विचारलं की 1 वर्षानंतर त्या राजाचं काय करता तुम्ही. ते म्हणले की ते आम्ही त्या राजाला पकडतो, नावेमध्ये घालतो आणि त्याला दुसऱ्या एका अशा बेटावरती नेऊन सोडतो की जे खूप निर्जन आहे, की जिथं कुठलाही मनुष्य सापडत नाही. मग तो राजा विचारतो अशा राजाचं तिथं काय होतं. तो म्हणला
प्रधान म्हणला की तो व्यक्ती तिथे गेल्यानंतर अन्न पाण्या वाचून त्याचा मृत्यू होतो. मग हा राजा चिंतेमध्ये पडला. आता त्याच्या पुढं समस्या होती की मी 1 वर्ष तर राजा होणार, पण 1 वर्षानंतर माझं काय? मला त्या निर्जन बेटावर जावं लागणार. तर राजाने विचार केला की माझ्याकडे आता 2 गोष्टी आहे. एक तरी आहे 1 वर्षामध्ये खूप मौज मजा करून घ्यायची की आणि शेवटी 1 वर्षानंतर मरून जायचं. पण दुसरी गोष्ट मी अशी करू शकतो की 1 वर्षामध्ये पूर्ण माझी शक्ती लावून त्या नवीन बेटामध्ये सगळी पाण्याची, खाण्याची, राहण्याची व्यवस्था करून ठेवू शकतो, जेणेकरून मी तिथं जरी गेलो तरी मला तिथं काही समस्या येणार नाही. मग त्याने विचार केला 1 वर्ष मजा करण्यापेक्षा 1 वर्ष मी त्या बेटाची सुधारणा करेल. आणि तो राजा असल्यामुळे त्यांनी सगळे त्याचे सैनिक लगेच त्या बेटावर पाठवायला चालू केलं. तिथे विहिरी खणल्या, पाण्याची व्यवस्था केली आणि इकडून सगळं तिथं राजमहल बांधले आणि तिथे एक नवीन शहर तयार केलं. 1 वर्षामध्ये पूर्ण व्यवस्था झाल्यानंतर ह्या राजाला त्यांनी नावेमध्ये घालून त्या बेटावर सोडलं. पण तिथं जेवून काय झालं, तो तिथल्या बेटाचा राजा झाला. तर पहा, याला म्हणतात बुद्धिमत्ता. तर ही गोष्ट आपल्या जीवनाशी पण निगडीत आहे की आपल्याला हे मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे. तर आपल्या हातामध्ये पण 2 गोष्टी आहेत. एक तर आपण हे पूर्ण जीवनभर मौज मजा करून मृत्यू होऊन आपल्या पुढचा जो जन्म आहे तो प्राण्यांच्या योनीमध्ये किंवा 84 लक्ष योनीमध्ये घालवायचा. किंवा दुसरी गोष्ट आपण अशी करू शकतो की ह्या पूर्ण मनुष्य जीवनामध्ये भगवंतांची चांगली भक्ती करून आपली पुढची व्यवस्था लावून ठेवू शकतो. की पुढची व्यवस्था म्हणजे काय, की मृत्यूनंतर आपण भगवंतांच्या धामी जाऊ शकतो की जिथं फक्त आनंदच आनंद आहे. तर आपल्या हातामध्ये दोन्हीपैकी एक गोष्ट करण्याची संधी आहे. तर आपल्याला जर अंतिम परीक्षेमध्ये, मृत्यूच्या अंतिम परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर आत्तापासूनच भक्ती चालू करा आणि जे शेवटची जी परीक्षा येणार आहे त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन भगवंतांचं धाम प्राप्त करा. तर परीक्षेची तयारी आपण कशी करू शकतो की आपण आपल्या जीवनामध्ये ABCDचं पालन करून. ABCD काय? A म्हणजे असोसिएशन. असोसिएशन म्हणजे संघ. आपण भक्तांचा संघ करा. B म्हणजे बुक्स. भगवद्गीतेसारखे जे ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, त्यांचं वाचन करा. C म्हणजे चॅन्टिंग म्हणजे जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा नियमित जप करा. आणि D म्हणजे डाएट. तर भगवंतांचा प्रसाद घ्या. प्रसाद म्हणजे भगवंतांना अर्पण केलेलं अन्न. तर असे ABCD जर आपण पालन केले आपल्या जीवनामध्ये तर ती आपल्या परीक्षेची तयारी ठरेल. आणि चांगली तयारी जर आपण केली तर आपण चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन सरतेशेवटी ही परीक्षा पास होऊन आपण त्या भगवंतांच्या धामामध्ये परत जाऊ. हरे कृष्ण.